मित्रांनो, आता चर्चेत असलेला हैदराबाद गॅजेट हे नेमके काय प्रकरण आहे? हैदराबाद गॅजेट हा मराठ्यांसाठी असा ठोस पुरावा कसं काय मानला जातो? ह्याच्यामागे काय कारण आहे? बरं, ते हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे? हा आपण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हैदराबाद गॅजेट हा एकच पुरावा नसून महाराष्ट्रात ऐतिहासिकदृष्ट्या वेगवेगळ्या संस्थानांमध्ये आणि नंतर ब्रिटिश सरकारच्या कारभारात प्रकाशित झालेली गॅजेट्स राजपत्र आहेत. त्यालाच आपण आता सध्याचे हैदराबाद गॅजेट असे म्हणतो. अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये असे किती प्रकारचे हे आहेत? महाराष्ट्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गॅजेट्समध्ये हैदराबाद गॅजेट एक येत आहे. हैदराबाद गॅजेट हा कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्यासाठी म्हणजे मानलं जातं? मराठवाडा भागासाठी औरंगाबाद, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली. तर याच काळामध्ये 1918 ते 1950 काळातील जातीच्या नोंदी ह्या हैदराबाद गॅजेटमध्ये आपल्याला मिळतात. त्यानंतर दुसरं गॅजेट आहे सातारा गॅजेट. प्रिन्सली स्टेट रेकॉर्ड्स असं या गॅजेटचं नाव आहे. सातारा संस्थानाच्या काळातील नोंदी यामध्ये आढळतात. काही मराठा व इतर समाजाच्या जातींची माहिती इथे उपलब्ध आहे. तर त्याचप्रमाणे आपण कोल्हापूर गॅजेट पण पाहू शकतो. कोल्हापूर गॅजेट पण आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर संस्थानचे राजपत्र आणि सामाजिक शैक्षणिक सुधारणा, मागासवर्गीय जातीच्या नोंदी ह्या आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत घडलेल्या ज्या घटना आहेत, मागासवर्गीय जाती यांच्या नोंदी आपल्याला कोल्हापूर गॅजेटमध्ये मिळू शकतात. त्यानंतर आहे 4 नंबरचं गॅजेट बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅजेट. आता ह्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की ब्रिटिश राजवटीत मुंबई प्रांताखालील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, ठाणे इत्यादी भागासाठी यात जातीच्या नोंदी, जमीन, महसूल, शिक्षण यांची माहिती आपल्याला बॉम्बे गॅजेटमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 5 नंबरला आहे सध्याचे बेळगाव धारवाडा गॅजेट्स. आज कर्नाटकात आपण तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी खाली होते. सीमा भागातील लोक अजूनही हे पुरावे वापरतात. म्हणजे सीमा म्हणजे राज्याच्या सीमेसाठी येथे या गॅजेटचा वापर केला जातो. कर्नाटकमध्ये नागपूर स्टेट गॅजेट, भोसले राजे काळ व नंतर ब्रिटिश सेंट्रल प्रोव्हिन्स गॅजेट या नावाने आले आणि विदर्भातल्या लोकांसाठी जाती व सामाजिक नोंदी यामध्ये भेटतात. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक ऐतिहासिक संस्थान किंवा प्रांतांचे स्वतंत्र गॅजेट राजपत्र आहे. समाजाचा इतिहास, जात नोंद, जमीन नोंद, शैक्षणिक माहिती यातून मिळते. मराठा आरक्षणासारख्या प्रकरणात हैदराबाद गॅजेट सर्वाधिक वापरलं जातं, पण इतर गॅजेट्सही तितकीच महत्त्वाची आहेत.